नमो नमः. आज आपण रोजच्या व्यवहारामध्ये जी वाक्य संस्कृतमध्ये आपल्याला बोलावी लागतात तर त्याबद्दल बोलणार आहोत. एषः भ्रमणध्वनिः. भ्रमणध्वनिः. आपला भ्रमणध्वनी बऱ्याचदा इकडे तिकडे ठेवलेला असतो आणि आपल्याला सापडत नाही. तर त्यावेळेला घरातल्या लोकांना जर आपल्याला विचारायचं असेल की माझा मोबाईल कुठे आहे, माझा भ्रमणध्वनी कुठे आहे, कुत्र अस्ति मम भ्रमणध्वनिः, कुत्र अस्ति भ्रमणध्वनिः असं जरी विचारलं तरी चालतं. मम म्हणला नाही तरी तुम्ही ज्या अर्थी विचारताय त्या अर्थी तो तुमचाच मोबाईल आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच कुत्र अस्ति भ्रमणध्वनिः, कुठे आहे माझा मोबाईल, कुत्र अस्ति भ्रमणध्वनिः. दुसऱ्या प्रकारे पण आपल्याला विचारता येतं, मम भ्रमणध्वनिः पश्यसि किम, माझा मोबाईल कुठे बघितलास का, मम भ्रमणध्वनिः पश्यसि किम. या भ्रमणध्वनिच्या जागी उपनेत्रम घालता येतं आपल्याला. लेखन पुस्तिका, जी कोणती वस्तू तुम्हाला हवी असेल तर ती त्याचं नाव संस्कृतमधलं त्या वस्तूच्या नावाच्या ठिकाणी टाकायचं आणि ते वाक्य म्हणायचं. कुत्र अस्ति मम उपनेत्रम, कुत्र अस्ति मम लेखन पुस्तिका, कुत्र अस्ति मम कथा पुस्तिका, कुत्र अस्ति मम शाटिका. असं कोणत्याही वस्तूचं नाव तुम्हाला तिथे टाकून ते वाक्य करता येतं आणि विचारता येईल घरातल्या लोकांना की कुठे आहे ते. एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडताना सांगून जाते की घरातल्या लोकांना की मी येतो आता. तर आपण मराठीमध्ये म्हणताना सुद्धा येतो असंच म्हणतो. प्रत्येक वेळेला मी येतो बरं का इतकं मोठं वाक्य काही म्हणत नाही. तर संस्कृतमध्ये सुद्धा आगच्छामि असं म्हणता येतं. आगच्छामि याचा अर्थ येतो आता मी. आणि मग आपल्याला जर विचारायचं असेल की परत कधी येणार आहेस तर कदा आगच्छसि असं विचारता येईल. कदा आगच्छसि, केव्हा येणार आहेस. रोजच्या व्यवहारातली 2 वाक्य पाहिली आपण की एखादी वस्तू आपल्याला शोधायची असेल तर आणि विचारायचं असेल शोधण्यासाठी की कोणी पाहिली का किंवा कोणाला मिळाली का किंवा कुठे आहे ती वस्तू, तर त्यासाठी आपण कुत्र याचा वापर केला की कुत्र अस्ति मम उपनेत्रम, कुत्र अस्ति मम लेखन पुस्तिका, कुत्र अस्ति मम शाटिका, कुत्र अस्ति मम भ्रमणध्वनिः. दुसरं वाक्य बघितलं, आगच्छामि. कदा आगच्छसि, नूतनाः शब्दाः. कूपी, कूपी, योजिनी, लेखनी, अंकनी, धारिणी, धारिणी. पुनरेकवारं, कूपी, अंकनी, लेखनी, योजिनी, धारिणी. पुनर्मिलामः, पुन्हा भेटूया. पुनर्मिलामः.